आणि दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्मामुळे पुनर्जन्माची मूळ आहे. हे दोन्ही मार्ग माणसाला न सोडण्यासाठी म्हणून त्याने ते नाकारले. बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. पतिपद मधला मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही मार्ग नाही. बुद्ध परिवर्तकांना म्हणाला की माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे सत्व कार्यरत असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाही. काय ते उत्तरले आपण मानता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाची शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्र जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणतो ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळू शकाल तेव्हा फक्त तुम्ही काम कृष्णेने मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक भोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात वरील इच्छा निर्माण होणार नाही. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा आणि घ्या. सर्व प्रकारची विषय शक्ती उत्तेजक असते. विषयसक्त मनुष्य काम वासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अभावपतन करणारी व निष्कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि सत्य ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राहू शकणार नाही. ही परिवर्तन ही गोष्ट समजून घ्यावी की हे दोन आध्यात्मिक टोक असे आहे की माणसा त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या दृष्टीमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषय शक्ती सतत सोबत राहते. तृप्ती मिळवण्याचा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रानकुंभीचा अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुःखदायक, आरोग्य आणि हानिकारक आहे. ही दोन्ही आध्यात्मिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, तुम्ही त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. त्या पाच परिवर्तनांनी त्यांचे म्हणजे लक्षपूर्वक ऐकले. बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरदाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले? तेव्हा आपण वेळेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो? आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपला ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला हे सर्व बुद्धांनी त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्याचे परिवर्तन आधीच आहे आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याची त्यांनी बुद्धांना प्रार्थना केली. बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली आणि सुरुवातीला बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धर्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही. माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा बुद्धांच्या धर्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धाने सांगितले की आपल्या धर्माचे हे पहिले अधिष्ठान आहे आणि मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे ही त्याची दुसरी तत्व होईल. हे सर्व जग दुःखाने बनले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा त्याचा एकच धर्माचा उपदेश आहे. यापेक्षा धर्म म्हणजे दुसरे तिसरी काहीच नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच बुद्धांच्या धर्माचा पाया होईल. हाच एक केवळ धर्माचा पाया होऊ शकतो आणि यावर त्याचे समर्थन
नकोस. जो धर्म या प्राथमिक गोष्टी